कसे आहात सर्व? नक्कीच मजेत असाल सर्व. तर मी कोमल आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं परत एकदा खूप सारं स्वागत करते. तर आज तुमच्यासोबत मी एक लाडवाची रेसिपी शेअर करते. त्याचबरोबर बाकीचं माझं जे काही डेली रुटीन आहे तेही मी शेअर करणार आहे व्हिडिओमध्ये. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर, चॅनल सबस्क्राईब करून एक छानशी कमेंट करा. तर इथे पहिले तर मी कढईमध्ये ना तूप टाकून छानसे ड्रायफ्रूट भाजले होते. हे जे काही लाडू आहेत ना, हे मला आणि माझ्या मुलीला वगैरे खूप जास्त आवडतात. सो आम्ही महिन्यातनं एकदा तरी हे बनवतोच. सो त्याच्या आधीनं मी छान सगळं कट करून घेतलं होतं, जे काय आपलं खारीक वगैरे खोबरं ते सगळं. नंतर ड्रायफ्रूट वगैरे ते भाजून घेतले आणि नंतर मग मला भाजायचं होतं खोबरं. बरेच जण ना जे काही खोबरं आहे ते डायरेक्ट गिरणीमध्ये जी आपली छोटी गिरण असते तो त्याच्यामध्ये डायरेक्ट दळून वगैरे आणतात आणि करतात. सो तसंही बरेच जण करतात, पण मला नाही आवडत तसं. मी घरी सगळं करते. याने ना एक टेस्ट वेगळी येते आपण जर तुपामध्ये भाजून वगैरे छान केले तर. तर ड्रायफ्रूट तर भाजले होते. त्यानंतर मग मी इकडे जे काही खोबरं आहे बारीक चिरलेलं तेही भाजून घेत होते आणि त्यामध्ये ध्रुवची लुडबुड चालली होती. तर बाईंना गाणे वाजत होते, मग ते मला सांगत होते की मम्मा डान्स कर डान्स कर. तर असं सगळं चाललं. तेही छान आपल्याला छान लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. तर इथे ना मी खारीक, खोबरं आणि जे काही ड्रायफ्रूट होतं ते सगळं भाजून घेतलं. त्यानंतर डिंकही तुपामध्ये टाकला आणि तोही छान फुलेपर्यंत भाजून घेतला. तर इथे मी तूप वगैरे टाकून छान भाजून घेत होते आणि ही जी काही मेथी आहे तर मी ती बारीक करून मिक्सरला आधी भाजली होती आणि नंतर मी मिक्सरला बारीक करून ठेवली होती. याच्या आधी मी लाडूमध्ये वापरले आणि परत थोडीशी राहिली. मग ह्याही लाडवांमध्ये मी टाकणार होते आणि खूप छान टेस्ट लागते बरं अशा पद्धतीने जर आपण लाडू बनवले तर. तर इथे मी जो काय आपला डिंक वगैरे तळला आहे तर तोही काढून घेते आणि याच्यामध्ये ना मी एक प्लेट जे काही गव्हाचं पीठ आहे तर तीही ॲड करणार होते. त्यांनी छान लाडू होतात. बरेच जण आपलं जे काय उडदाची डाळ वगैरे असते तर ती भाजून पीठ वगैरे करून तीही टाकतात. सो तेही खूप जास्त पौष्टिक आहे आणि खरंच शरीरासाठी हे लाडू वगैरे खूप छान आहे. थंडीमध्ये हाडांसाठी खूप जास्त उपयोगी असतात. सो तुम्ही नक्की एकदा करून बघा आणि कसे झालेत मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडत असतील तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा आपला. तर इथे मी छान आता जे काय आपलं पीठ घेतलं होतं मी गव्हाचं त्याच्यामध्ये भरपूर असं तूप घातलं आणि हे छान भाजून घेत होते आणि जसं जसं हे छान भाजलं जातं ना सगळं तूप याच्यामध्ये मिक्स होतं व्यवस्थित आणि कलर चेंज होतं छान असं हलका असं ब्राऊन कलर होईपर्यंत याला छान भाजून घ्यायचं आहे पिठाला आपल्याला. तसं तर ना बरा दिवस झाला हा व्हिडिओ मी शूट करून ठेवला होता. बरं मी म्हटलं आपलं जे एडिट वगैरे करून मग पटकन असं अपलोड करेल, पण एडिटचं झालं आहे 2-3 दिवस झाले पण त्याला काही व्हॉईस ओव्हर करायला मला काही वेळ मिळत नव्हता. सो मग मी आज त्याला व्हॉईस ओव्हर करते. तर इथे मी जे काही सगळं भाजून घेतलेलं होतं मग एक एक करून मी मिक्सरला छान याला बारीक करून घेत होते आणि याच्यातनं तो मोठ्या भांड्यात व्यवस्थित बारीक होतं. जे काही लहान छोटं भांडं असतं आपलं त्याच्यामध्ये होत नाही. बऱ्याच वेळा त्याचं जे काही आतमधलं आहे भांड्याचं तर ते तुटण्याची भीती वाटते. सो त्यामुळे पीठही छान इथे भाजून झालं होतं. बघतायच किती छान कलर आला आहे त्याला. पीठही इथे मी छान भाजून घेतलं होतं. एका साईडला प्लेटमध्ये ठेवलं आणि त्यानंतर मग जे काही आपली खारीक होती तर ती मिक्सरला छान बारीक वगैरे करून घेतली आणि तुपामध्ये जेव्हा भाजतो ना आपण खारीक वाळल्यानंतर त्यामुळे याचा एक टेस्ट वेगळी ती लाडूंची आणि खूप छान टेस्टी लाडू होतं ते. आणि याच्यामध्ये आपण जेवढं जास्त तूप वापरू ना तेवढं आपल्या शरीरासाठी चांगलं असतं.
बरेच लोक ना ते करडईचं वगैरे काहीतरी तेल असतं तर तेही वापरतात त्याच्यामध्ये आणि ते टाकून वगैरे असं मग लाडू वगैरे बांधतात. सो तेही काही मला वाटतं चांगलंच असतं ते पण तुपाची एक चव वेगळी असते आणि खूप जास्त टेस्टी लागतं आणि आमच्या घरामध्ये मुलांनाही खूप जास्त आवडतात हे लाडू. सो तुम्ही अशा प्रकारे करून बघा नक्कीच. खूप टेस्टी होतात आणि मुलंही आवडीने खातात. अजिबात अशी कडू वगैरे जास्त काही लागत नाही आणि मेथी म्हटलं थोडंसं फार कडू होतं पण एवढं जास्त काही नसतं. तर इथे मी कढईमध्ये थोडंसं तूप टाकून घेतलं होतं. आपलं जे काय गुळाचा आहे तो पाक करायचा होता तर त्यासाठी मी ते गूळ वगैरे आधी चिरून घेतला आणि कढईत आपल्यावर मग गूळ त्याच्यामध्ये ॲड करून छान पाक रेडी करून घेतला आणि जे काही आपण मिश्रण बनवलं होतं त्यामध्ये तो टाकला. छान असं मिक्स करायचं सगळं आणि त्यानंतर छान असे लाडू बांधून घ्यायचे. आपल्याला खूप टेस्टी आणि भन्नाट असे लाडू तयार होतात आपले. सो त्यानंतर मग नेक्स्ट डेला इथे संध्याकाळी गुरुवार होता तर आम्हाला इकडे बाहेर जायचं होतं जरा गार्डनला बोरवेली उद्यानीकडे. सो त्याआधी म्हटलं चहा वगैरे घेऊयात मस्त आणि त्याच्या आधी एक माझं पार्सल आलं होतं. हे जे काही हेअर फेशियल रेझर आहेत सो ते मागवले होते मी आणि खरंच खूप छान फेस क्लीन होतो आणि त्याचबरोबर ही फेसला मसाज करण्यासाठी जो पण आपण बर्फ वगैरे बनवतो मध्ये जरा जास्त ट्रेंडिंग होतं तर तेच मी ते मागवलं होतं. दोन्हीची क्वालिटी खूप छान आहे. फक्त मला 110 वगैरे असं काहीतरी मिळालं तेवढ्या पैशांमध्ये. सो तुम्हाला हवं असेल तर मला कमेंट करा. मी डिस्क्रिप्शनमध्ये तिची लिंक देईन. आम्ही तिकडून जाऊन वगैरे आलो आणि त्यानंतर येताना छान पाणीपुरी वगैरे खाल्ली आणि मग नंतर एम मार्टमध्ये वगैरे थोडंसं साहित्य घेतलं. आणि घरी आलो. तर कसं वाटलं आजचा व्हिडिओ नक्कीच मला कमेंट करा. व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि इथून पुढे तुम्हाला कशा प्रकारचे व्हिडिओ बघायला आवडते तेही मला कमेंट करून सांगा. चला तर भेटूयात अशा छानशा नवीन व्हिडिओसोबत. बाय.